माझ्या पोटच्या पोरीनं मला फसवलं असं म्हणला बा. आता तुमच्या बिगर मला यातून कुणी बी वाट धावणार नाही हे ठाव आहे मला. खंडेराया मला वाट धावा. अजूनही यांचं माझ्याकडे लक्ष नाहीये. म्हाळसा तू? हो, मला तुमच्याशी महत्वाचं काही बोलायचं आहे. देवा, मी येतो. थांबा प्रधानजी, तुम्ही देखील इथेच थांबा. तुम्ही असताना बऱ्याच गोष्टी स्पष्ट बोलल्या जातील. बोलावे. काल रात्री मी देखील वेश बदलून राज्यात गेले होते. जेजुरीत मी फिरले, पण तुम्ही मला कुठे दिसला नाहीत. कुठे होतात तुम्ही? तुम्ही असे मौन का? की मला सांगण्यासारखं काही नाहीये? तुम्ही प्रधानजींकडे का पाहत आहात? माझ्याशी का बोलत नाही आहात? म्हाळसा, मी काल रात्री गावातच गेलो होतो. मग तुमची आणि माझी भेट कशी नाही झाली? म्हाळसा, ते मी कसं काय सांगणार, पण एक गोष्ट मात्र खरी की मी जेजुरीतच होतो. तुम्ही प्रधानजींकडे का पाहत आहात? प्रधानजी, तुम्ही इथे बसा. परंतु देवी, मी काय म्हणतो? प्रधानजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय इथून कोणीही जाणार नाही. इथे बसा. तुम्ही राज्यात जर वेश बदलून गेला होतात तर गडावर तुम्ही तुमच्याच वेशात मला कसे दिसलात? म्हाळसा, गावातून येताना मी जेजुरी गडाच्या पायऱ्यावरून न येता करे पठाराच्या दुसऱ्या दिशेने चढून आलो. झाले असे की आपण एकाच वेळी एकमेकांच्या समोरासमोर आलो. पण मग राज्यात तुम्ही मला कुठेच का नाही दिसलात? म्हाळसा, मी दक्षिण दिशेला गेलो होतो. तरीच आपली भेट नाही झाली. तुमच्या सोबत कोण होतं? म्हाळसा, मी अशा प्रसंगी एकटाच जातो. देवी, तुम्ही आज सकाळी मला जे सांगितलं ते सगळं श्री खंडेरायांना तुम्ही स्पष्टपणे सांगावं असं मला वाटतं. तुमच्या मनात काही शंका असायला नको. याची कल्पना तुम्ही यांना आधी दिली असेलच.
हो. राज्यात माझ्या पतीविषयी जर कोणी काही बोलत असेल तर ते मी सहन करणार नाही. देवी, मी काही बोलू इच्छितो. तुमच्या मनात आता बाणाईविषयी कोणतीही शंका नाही, पण त्यासाठीही तुम्हाला खूप वेळ लागला. श्री खंडेराय तुमच्या सतत सहवासात असून सुद्धा तुमच्या मनात जर संशय येऊ शकतो तर ती तर भाबडी प्रजा आहे. त्यांनी देवाला कितीही दूषणं दिली तरी सत्य वेगळंच आहे, आणि हे तर तुम्ही जाणताच. म्हाळसा, तुला आता तरी पटतंय का? राज्यात माझ्याविषयी लोक काय म्हणतात ह्याकडे तू लक्ष नको देऊस. कदाचित मी ह्या गोष्टी खूप मनावर घेतल्या. मी येते. ऐक ना बा. आजा, हे काय? आणि तिला कशापायी कोंडून ठेवले? हा माझे, तिला कोणी बाहेर काढायचं नाही. अरे गप्र, मला सांगतोयस वय? गप गुमान बस हत. हा माझे, अरे पण का? मी सांगतोय म्हणून. अरे पर असं कशा पारीच केलंस तू? ते मला आताच्याला नाही सांगता येणार. आम्हाला बी नाही वैर. नाही, मला कोणाला बी काय बी सांगता येणार नाही आत्ताच्याला. पोटच्या पोरी संग असं कोणी वागत होय? ते म्या बघल. माया पोरीची कसं वागायचं ते म्या ठरवल. दुसऱ्या कोणी बी मला काय बी सांगाय न ग. आम्ही बी नाही. नाही, आजा, तू आमासनी काय बी बोललास ना तर आमासनी काय बी वाटणार नाही बघ. पर जरा बानूचा विचार कर र. आता पातूर तू हाताच्या फोडावानी जपलंस तिला. मग मग आताच काय झालं र? बा माझं एकदा ऐकून घे ना. माझी चूक झाली. मी पाया पडते तुझ्या. अरे म्या काय. माग हो, माग हो, अरे बाप मी. माग हो.
मळतो खंडेराया तुम बिना वसा जीव घुटमळतो जीव घुटमळतो खंडेराया तुम बिना खंडेराय म्हणजे जगाचे पालनहार, खंडेराय म्हणजे भक्ताचा आधार, खंडेराय म्हणजे तेजाचे मूर्तिमंत देखणे रूप, खंडेराय म्हणजे सांब सदाशिव, खंडेराय म्हणजेच प्रत्यक्ष महादेव आणि महादेव म्हणजेच खंडेराय. प्रधानजी, केवळ तुम्ही होतात म्हणून म्हासेच्या शंकेचे निरसन होऊ शकलं. देवा, तुम्ही खरोखरच सांब सदाशिव आहात. एक क्षण मला असं वाटलं की तुम्ही म्हाळसा देवींना सारं खरं आणि स्पष्ट सांगाल. प्रधानजी, तुम्ही होतात म्हणून मी निश्चिंत आहे. पण तुम्हाला तर माहीतच आहे की मला असत्य बोलता येत नाही. पण प्रधानजी, हे नेहमीच घडेल हे मात्र सांगता येत नाही. मी बानूला भेटायला जाताना म्हाळसेच्या मनात पुन्हा शंका आल्या तर आपण काय करणार आहोत? त्यावेळेसही आपल्याला अशीच काहीतरी शिष्टाई करावीच लागणार देवा. म्हणजे प्रधानजी, मी म्हाळसेला खोटं सांगून बानूला भेटायला जावं असं तर तुम्ही मला सुचवत नाही ना? नाही देवा, खोटं सांगून नाही. पण आपण म्हणालात त्याप्रमाणे आपलं जाणं न्याय कसं होईल हे त्यांना पटवून द्यावंच लागेल. प्रधानजी, अजूनही तुम्हाला तो न्याय मार्ग सापडला नाही का? नाही देवा, आपण जेजुरीतून बाणाईकडे जाण्याचा कोणता न्याय मार्ग असावा याचं दायित्व आपण माझ्यावर आणि नारद मुनींवर सोपवलं आहे. आपण या ठिकाणी त्यांना बोलवून घेऊया. त्यांनी काय विचार केला आहे हे कळेल. नाही प्रधानजी, आपण नारद मुनींना नको बोलूयात. पण का देवा? कारण नारद मुनी आता एका महत्वाच्या कामात व्यस्त आहेत.
नारायण नारायण. देवा, ही आपली कसली लीला. एकीकडे ज्या भक्ताने आपल्या प्रत्येक श्वासागणिक आपलं आणि केवळ आपलंच नामस्मरण केलं, त्या तुमच्या प्रिय भक्ताच्या वाट्याला या अशा हालपेष्टा का देवा? बानू, बानू, उठ बानू. अरे गणू, ए गणू, अरे हे राज येणार नसेल तर की विचारू का तुला? अरे तुझ्या प्रश्नांची उत्तर देत बसू का मी? राहिलं आपलं, मग मी प्रधानजींना जाऊन विचारतो. म्हणजे तू आता तुझी बी चाकरी घालव आणि माझी बी घालव. विचार काय विचारायचंय ते. नाही, मला असं विचारायचंय, आपण तिकडे त्या चंदनपुरीला गेलो एवढं चालत चालत, पण का गेलो, कशा पाय गेलो, कुणामुळे गेलो, आज पत्र मला काय कळलं नाही बघ. बस उठ, बस आता उठ. अरे आपण एवढंच करायचं. बस म्हणलं की बसायचं आणि उठ म्हणलं की उठायचं आणि झोप म्हणलं की झोपायचं. हे घ्या. उठ. नमस्कार. हे तुमच्यासोबत नवीन कोण दिसत आहेत? हे माझ्या वस्तीतले आहेत, माझ्यासोबतच असतात. होयजी होयजी. तुम्ही दोघं प्रधानजींबरोबर गेला होतात ना? गेलो होतो म्हणजे अहो गेलोच होतो. अहो वाटेमध्ये जाता आता वेश पण बदलला बघा. काय बोलतोयस तू? मग पुढे काय झालं? काय झालं? अहो काय नाही झालं म्हणून विचारा. अहो तिकडच्या वस्तीमध्ये बानू नावाची एक श्रीमंत बाई होती. हो, तिनं आम्हाला तिच्या घरात नेलं. चांगली उडबस केली बघा. लय झाक बकर कापलं आणि प्रधानजीनं तसं गोडधोड खाल्लं. पण आम्ही बकरा म्हणू नका, तांबडा रस्सा म्हणू नका. लय मस्त. काय बोलतोयस तू? माफ करा, गडावर घेऊन नवीन आहे ना, मग कुठं काय बोलायचं कळत नाही त्यासनी. असू दे असू दे, येते मी. नमस्कार नमस्कार. गणूबा, तुला राग येणार नसेल तर विचारू का? काय विचारू नकोस. तुला ठाव आहेत त्या कोण आहेत त्या? कोण? अरे त्या महालच्या देवीच्या गावच्या आहेत, त्यांच्या सोबतच असतात. आता मग चला. अरे गणूबा, राग येणार नसेल तर विचारू का? काय विचारू नकोस तू. हे मी काय. उठ बन. महाराज, तुम्ही भेटल्यावर काय वाटतंय मी कसं सांगू? असं वाटलं होतं की समजा संपलं बघा. बानू, ही तर केवळ सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच तू सारं काही संपल्याची भाषा करू लागली. मी आजपर्यंत तुला जे काही सांगितलं, जे काही शिकवलं, ते सारं तू क्षणार्धात विसरलीस. नाही महाराज, हे नाही विसरले बघा. अहो पण माझ्या बाचाच माझ्यावर विश्वास नसत तर मी हे समजा कशा पाय करू आणि कुणासाठी? ज्या बापानं मला लहानाची मोठी केली त्यालाच माझ्या वागण्याचा त्रास होत असेल तर बाणाई, उठ, जागी हो. तुझ्या या कठोर परीक्षेत प्रसंगी तुला तुझ्या आप्तांच्या सुद्धा विरोधात जावं लागेल. हा संघर्ष सोपा नाही बानू. ही परीक्षा सोपी नाही. श्री खंडेरायांना प्राप्त करणे हे साधे सोपे कार्य नव्हे. वय महाराज, एक गोष्ट मी तुला सांगतो बानू, नीट ध्यानात ठेव. हा तुझ्या कठोर परीक्षेतला अत्यंत खडतर असा काळ आहे. या काळात तू सारं काही सोसून सहन करून परिस्थितीवर विजय मिळवलास तर आणि तरच तुझं आणि श्री खंडेरायांचं लग्न होईल. नाहीतर हा विवाह होणे नाही.